चालू 18 पायतरी माया किंचितली तिजला साराया. हाय साईराम. आता वाजले आहेत 4:45. आता आम्ही निघत आहेत. शुभ सकाळ. आम्ही इंडियाच्या अगोदर चहा पितो, बिस्किट वगैरे खातो आणि आता ते 4:45 वाजलेले आहेत. सर्वांनी जायची तयारी केलेली आहे. आता आमचा रस्ता आहे मोरचुंडी घाट आणि आता त्र्यंबकेश्वर दुपारचा आमचा पल्ला आहे. आता सकाळचा पल्ला आमचा मोरचुंडी घाट आहे आणि दुपारचं स्टे आमचं त्र्यंबकेश्वर आहे. ओम साई. ओम साईराम. बोला ओम साईराम. आज मुरचुंडीचा घाट असल्या कारणाने आम्हाला आधीच आदेश आहे की डीजे सोबत चालायचं आहे तुम्ही. तर आता आम्ही प्रयत्न करू डीजे सोबत चालायचा. जय ओम साईराम. ओम श्री साईनाथाय नमः. अंधार खूप आहे तर म्हणजे मी शूट करण्याचा प्रयत्न करत आहे पण कोणीच नाही दिसत आहे ब्लॉगमध्ये. तर आता पूर्ण उतरणच चालू आहे. तर स्पीड खूप चांगला मेंटेन आहे. जशी चढण चालू होईल तसं स्पीड स्लो होईल. तू काय बोलतो यावर? मी बोलतो की आता अंधार आहे तिथपर्यंत हा घाट पूर्ण झाला पाहिजे आमचा, नाहीतर आम्हाला खूप त्रास होईल. कारण की जसं उजेड होईल तसं पूर्ण विजिबल होईल आणि असे टर्न वगैरे दिसतील. त्याच्यामुळे असं बघूनच इतकं वाटेल की चालता येईल की नाही हा प्रश्न आहे. तर डे 3चा व्लॉग लेट आला तर त्यासाठी सॉरी. कारण की निर्मातीला नेटवर्कच नव्हता. व्लॉग एडिटेड आहे, फक्त अपलोडिंग बाकी आहे. तर जसं रस्त्याला नेटवर्क लागेल 5G फुल तसं मी अपलोडिंगला टाकेल. जर परफेक्ट टायमावर नेटवर्क आलं तर लेट नाही होणार ब्लॉग. पहिला शॉर्टकट आलेला आहे सरोवरती चढताना, पाहू शकता तुम्ही. आम्ही मावळे आता 5:45 झालेले आहेत आणि मी थोडा बसलो आहे कारण की विकी वगैरे मागे राहिले आहेत तर त्यांच्यासोबत दर्शन घेतो. वारा खूप आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल. आणि वारा असा उलटा येत आहे. जर म्हणजे आम्ही ज्या दिशेने चाललो त्या दिशेने वारा असता तर खूप बरं वाटलं असतं, पण स्पीड खूप कमी झाली वाऱ्यामुळे. तर आता आमची पालघरची हद्द समाप्त झालेली आहे इथे आणि नाशिक हद्द चालू होत आहे. नाशिक जिल्हा चा दुसरा शॉर्टकट घेताना आम्ही रोड चालला आहे इथून असा आणि आम्ही सरळवरती चालल्यात. बाबा की जय साईराम साईराम साईराम. विचार काय विचार? शॉर्टकट मारून कसं वाटतं तुम्हाला? शॉर्टकट मारून खूप आनंद होतो. थोडा का असे ना शॉर्टकट, पण जी शॉर्टकट मारण्यात जी मजा आहे ती सरळ रोडवर चालण्यात तेवढी मजा नाही, तेवढी शॉर्टकट मारण्यात मजा येते. साई बाबा की जय. ओम साईराम. आता 6:20 झालेली आहेत आणि आम्ही ऑलमोस्ट मोरचुंडी घाटाच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. ऑलमोस्ट
वाजल्यात 7:05 झाले आहेत आणि आता आम्ही खूप म्हणजे नाचलो पाठीमागे. जे आमची मित्रमंडळी मागे राहिलेले त्यांच्यासाठी थांबलो. खूप चांगला प्रवास चालू आहे. 2-3 दिवस त्रास झाला पण आता खूप मजा येत आहे. जसं मोरचुंडीचा घाट संपला तसा व्हिडिओ 5 ते 10 मिनटात अपलोड झालेला आहे. ही तुम्ही पाहिलीच असेल आणि खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मागच्या 2 व्हिडिओला आणि या 3ऱ्या व्हिडिओलाही देतील आणि 4थ्या व्हिडिओलाही देतील आणि पूर्ण सिरीजला देतील ही आशा करतो. खूप खूप आभारी आहे. आता जस्ट मी सर्वांची कमेंट वाचत होता यूट्यूबचे. खूप बरं वाटलं कमेंट बघून. असेच कमेंट करत राहा आणि व्हिडिओला प्रतिसाद देत राहा. तर आता 8 वाजलेत पण अजून काही नाश्त्याचा स्पॉट आलेला नाही आणि आज घाटाचं सेक्शन पूर्णपणे समाप्त झालेलं आहे आणि आजपासून स्ट्रेट रोडच चालू होणार आहे. आणि लागला तरी तो सिन्नरचा छोटा मोठा घाट लागेल कारण की आम्ही एवढे मोठे घाट चढून उतरून आलेत तर सिन्नरचा घाट आम्हाला खूप छोटा वाटतो. तर आता 8:05 झालेली आहेत आणि आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. तर हे आमचे सर्व कमिटी मेंबर्स आहेत आणि आज नाश्त्यामध्ये गरम गरम वडे आहेत. पाहू शकतात आमचे सर्व पदयात्री बंधू नाश्ता करताना आहेत. विकी, नाश्त्यामध्ये काय आहे? वडापाव. बडी बडी बाते वडापाव खाते. तर आता मस्त नाश्ता झालेला आहे. वडापाव खूपच अप्रतिम होता आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. त्र्यंबकेश्वर बस स्टॉपच्या पुढे आहे वाटते आमचा थोडा हॉल्ट. तर पाहू आता पुढे काय. तर आता त्र्यंबकेश्वर फक्त 2.5 किलोमीटर राहिलेला आहे. म्हणजे मागे तुम्ही बोर्ड पाहिला असेल 3 किलोमीटरचा. आणि आम्ही आता लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू कारण की आंघोळ करून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला जायचं. तर बाकी सर्व राहिलेत मागे. त्यांना सांगितलं या तुम्ही हळूहळू. उसाचा रस पीत होते, आम्ही नाही थांबलो. तर आता डायरेक्ट हॉल्टवरच भेटूया. 10 वाजले परफेक्ट आणि आजच्या दुपारच्या मुक्कामावर पोचलेलो आहोत. तर आता आम्ही हॉल्टवर येऊन फ्रेश वगैरे झालो. आता त्र्यंबकेश्वरचा दर्शनासाठी चाललो आहे आणि वाजलेत 11 वाजले आणि आमचे मित्र अजून आले नाही. तर आम्ही लवकर दर्शन करू आणि ते नंतर येऊन मग ते फ्रेश वगैरे होतील मग ते करतील कारण मला व्लॉग पण एडिट करायचा आहे. तर चला. आणि त्र्यंबकेश्वरचे म्हणजे जो रोड जातो त्याच्यावरून आम्ही थोडं पुढे आमचा हॉल्ट आहे. तर आता पुन्हा आम्हाला माघारी जावं लागतं. तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये दर्शन करायला जातो. तर 1, 2 आणि 3 आणि पाठीमागे 4 आम्ही 4 जण आलेलो आहे. बाकी सर्व पाठीमागे आहेत. जय भोलेनाथ, जय शिव शंभो, जय त्र्यंबकराय, जय श्री त्र्यंबकराय, महादेव बम बोले. तर आता मी दर्शन करून निघालोच होतो. 15 मिनिटात माझं दर्शन झालेलं पण आता आमची पूर्ण पदयात्रेची गँग भेटली तर पुन्हा दर्शनाला आलो आतमधूनच. ओम नमः पार्वती हर महादेव. नशिबात असते लिहिलेलं असते तेच होते. तर दुसऱ्यांदा दर्शनाला गेलेलो तर थोडा टाईम लागला. म्हणजे 11:40ला घुसलेलो, 12:30 वाजता बाहेर आलो. तरी खूप बरं वाटलं 2दा दर्शन घेऊन. कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण आता आम्ही निघालो आहे. 4 वाजल्यात पण पावसाचे पुरेपूर वातावरण आहे. त्या बाजूला पाहू शकता तुम्ही दिसते आणि हवा खूप जोरात सुटलेली आहे.
तर आता पाऊस पडण्याची पूर्णपणे शक्यता आहे, कारण की वीज पण पडत आहे आणि वातावरण खूपच, झाडं बघा कशी हलतात. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही, पण काय आता पाऊस पडला तरी आम्हाला तर चालायचंच आहे. आणि सिन्नरला चालू आहे बरोबर. आणि आज त्र्यंबकेश्वरला दर्शन घेतो म्हणून चांगले कपडे घातले होते आणि विचार केला की उद्या नाशिक सिटीमध्ये पण म्हणजे तेच कपडे घालेल. पण काय आता पाऊस पडणार आहे, कपडे भिजलेत, आता भिजू द्या. जर पाऊस पडला तर असं पहिल्यांदा होईल की मी पदयात्रेला जातोय आणि पाऊस पडेल. पण जर पाऊस पडला तर खूपच जोरदार पडणार आहे असं, आणि 100% आहे की पाऊस जोरदारच पडणार आहे. मग आम्हाला काय करायला लागेल, थोड्या वेळ थांबू, बघू. जर पाऊस थांबला तर मग, नाही तर आम्हाला पावसातच चालायला लागेल. हे आजची लोंडा गँगचा ड्रेस कोड, लोंडा गँग. मागे वाईट बंद कर. तर आता आशा करतो की आता पाऊस नाही पडला पाहिजे. आता आपण जेव्हा पाऊस पडला नाही पाहिजे, कारण आता अजून आम्हाला खूप 15 ते 16 किलोमीटर अजून चालायचं आहे. कारण आताच चालायला घेतलं तर आताच आम्ही 15-20 मिनिटं जर निघालो, रात्री पडला तर खूप आनंद होईल. रात्रीचं 8, 8:30 नंतर जर पाऊस पडला तर खूप आनंद बरं वाटेल, चांगली झोप येईल मस्त. आणि उद्या सकाळी नसावा पण, कारण शरीर थकलेलं असते पूर्ण दिवस चालून त्यासाठी. तुम्ही मागे पाहू शकता, वातावरण खूप क्लिअर आहे आणि या बाजूला फुल ढग आलेत पावसाचे आणि वीज पण गराडत आहे. जर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली तर तुम्ही नक्कीच पाहाल. ओम साईराम. तर आता आम्ही खूप नाचलो, मजा आली. आता पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे, कारण की थोडा पाऊस लागलेला आहे. बघा तुम्ही पाहू शकता, तुम्हाला थोडासा रोड ओला दिसेल. ब्लॉग लवकरच येईल. तर आता विकी लाईव्ह आहे आणि आमच्या मित्रांसोबत बोलत आहे लाईव्हवर. आमचे मित्र मयूर आणि पतू. थांबा दाखवतो. आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे. दाखवतो. हा मयूर दिसतो. पतू तोंड दाखव. पतू हे तोंड नाही दाखवत आहेत, काला केलेला आहे तोंड, जाऊ द्या. आणि आमच्या मित्राने आम्हाला वादा केला होता, प्रॉमिस केलं होतं की आम्ही पदयात्रेला येऊ, पण एंड टायमाला त्याने आम्हाला दगा दिला. पण ठीक आहे, आम्ही आलो, आम्ही आमच्या शब्दावर पाळलं. आम्ही दोघं आलो आणि त्याने असं पण प्रॉमिस केलं होतं की आम्ही नाही आले तरी आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ आणि 1000 रुपये कॉन्ट्रीब्युशन देऊ. पण ते काही अजूनपर्यंत 4था दिवस आलेला आहे, अजूनपर्यंत काही कॉन्ट्रीब्युशन आलेला नाही. तर आशा करतो तुम्ही तर लवकर तुमचं कॉन्ट्रीब्युशन पाठवा. आमचे गुगल पे आणि कॅश सर्व संपलेलं आहे, तर लवकर 1000 रुपये पाठवा. नाव घेतो त्यांची: मयूर, भरत, पतू राऊत, प्रथमेश राऊत, प्रणय राऊत, अमोल नारखडे, समीर पाटील, निनाद पाटील. लवकर 1000 रुपये पाठवा, लवकरात लवकर पाठवा. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह. अध्यक्ष साहेब आणि आमचे पप्पू काका सर्वांचे बॅग गाडीत भरताना, कारण की पाऊस आलेला आहे. आता इथे आम्ही थांबलेलो आहे कलिंगड खाण्यासाठी. हे बघा, कांचन दादा कलिंगड कापत आहेत. सोनार हो पुन्हा तुला
सोन्यानं सजवीन सुतार होऊन चंदनी पालखी घडवीन. पाऊस तर चालू झालेला आहे, थोडा थोडा नाही, थोडा जास्तच पडत आहे. पाहू शकता तुम्ही रोड वगैरे ओला झाला आहे. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत की पाऊस पडतोय, पण पडत आहे. आणि आशा केली होती की नाही पडणार, पण आता पडला तर काय करणार. तर आता DJ सोबत चालवत होतो तर खूपच डिस्टन्स कवर केला आम्ही आणि पाऊस लागलेला आहे. म्हणजे पाऊस थेंब थेंब पडतोय, पण आमची हवा टाईट करतोय कारण की रोड वगैरे भिजून गेल्यात पूर्ण. अख्खा रोड ओला झाला आहे, तरी आम्हाला मजा खूप येते. वातावरण खूप चांगलं आहे, त्यामुळे फास्ट खूप आहे नाशिकमध्ये, पण घाम पण निघाला खूप कारण की आम्ही नाचत होतो. आणि आता चालतच आहेत. आता पाहू कधी हॉल्ट येतो. लवकरात लवकर आला पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण की पाऊस अजून जोरात नाही पडला पाहिजे. जसा पडतोय रिमझिम तसा पडला तर चालेल. जोरात आहे, धंदा जोरात आहे. तर आता म्हणजे वातावरण क्लिअर झालेलं आहे, पाऊस गेलेला आहे आणि ढग पण वरतून गेलेले आहेत. काय बोलतो की मजा आली चालायला ना पावसात? चालायला मजा आली, पाऊस पडत होता. डीजेवर खूप नाचलो आम्ही आज. इतकं क्लायमेट चांगलं झालं, कोकम सरबत, खूप मजा आली आज. डीजे होता म्हणून आम्ही आज जाम पुढे आलेलो आहे. आणि प्रज्वल मागे राहिला, DJ बरोबर चालत होता, पण मध्ये त्याला झटका आला आणि तो मागे राहून गेला. तर आता 6:45 वाजलेले आहेत, अजूनही हॉल्ट आलेला नाही. आम्ही लगभग 13-14 किलोमीटर चाललेलो आहोत. आता पाहूया किती टायमाने हॉल्ट येतो. मला तर वाटते समोर आला आहे, गाड्या दिसत आहेत. समोर असला हॉल्ट तर खूपच बरं होईल. साईराम. मी आता चणे खात आहेत, शेंगदाणे पण आहेत बाफेले. मित्रांनो, आज आपण लवकर आलो, त्यासाठी आपण कॅफेवर आलो आणि काहीतरी टाइमपास म्हणून प्यायला आलो. प्रज्वल ठाकूर नेहमीप्रमाणे आता लेट आलेले आहेत, अर्धा तास नंतर आलेले आहेत. खोटं किती बोलतो मित्रा. आता 8 वाजायला 10 मिनिटं राहिले आहेत आणि आम्ही आता 500 मीटर लांब कॅफेला थांबलेलो. आता युनिव्हर्सिटीचं नाव घेणार. तर आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू. 10 मिनिटं बघड हा असला तर. हा असा माणूस आहे ना, याला मी दिसलो का अजून स्लो चालतो आणि मी नाही दिसलो तर बरोबर येतो चालत. सर आम्हाला मिसकन्सेप्शन झालं, बट आम्ही 3 मिनिटात पोहोचून गेलो कारण आमची स्पीड खूप आहे. आमचं बस चाललं तर आम्ही आजच्याच पोहोचू शकतो, पण आम्ही बाकीचा विचार करतो म्हणून आम्ही सावकाश चाललो.
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. खूप खूप धन्यवाद साहेब. अशी सेवा आम्हाला पुढे लाभो ही साईची प्रार्थना. तर मित्रांनो, होप करतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, कारण की आजची व्हिडिओ खूप लॉंग बनले, एडिट झालेली आहे, फक्त एंड करायचं विसरलेलो. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि गुड नाईट. सबस्क्राईब टू आवर चॅनल हार्दिक व्हिडिओ बघा. आवडवा चब्बा